देवा, तू माझ्या प्रयत्नांना यश दिलंस. माझ्या मनातली घालमेल कळली रे तुला. योग्य तो मार्ग दाखवलास तू मला. तुला माहितीये, काल माझी पहिली कमाई झाली. मला 200 रुपये मिळाले. पण त्यातनं ही खडी साखर आणली आहे तुझ्यासाठी. माझी कमाई वाढली ना की तुला पेढ्याचा नैवेद्य दाखवीन. आता हे गोड मानून घ्या. काय झालं? हलू नकोस ना, मी केस कसे विंचरणार? डॅडा, तू मुद्दाम करतोस ना? जर तू मला गुदगुली केली तर मी शांत कसा उभं राहणार? बरं बघा, आता मी गुदगुली करत नाही. करा. हे कशाबद्दल? काल माझी पहिली कमाई झाली. त्यातनच देवासाठी हळदी कुंकू आणि प्रसाद आणलाय. खडी साखर आहे, घे. पहिली कमाई. शुभ्रा, बावडू, तुझ्यासाठी खाली दूध काढून ठेवलंय ना, जा पिऊन घे जा आधी. डॅडा, आम्हाला नाही प्यायचं रे दूध. ए, असं काय गुदगुल्या करू? दूध पिऊन घे, जा जा. ठीक आहे, जातो. काय काय म्हणत होतीस? काय पहिली कमाई? काय कालपर्यंत तुझ्याकडे जॉब सुद्धा नव्हता ना शुभ्रा, आणि आज अचानक असा काय चमत्कार घडला ग की तुझ्या या पहिल्या कमाईमधून तू खडी साखरेसारखी मौल्यवान वस्तू आणलीस? काल दुपारी मॅडी आली होती घरी. ड्रेस फाटला होता तिचा, तो मी रफू करून दिला. त्याचेच तिने मला 200 रुपये दिले काल. सो मग माझ्या मनात विचार आला की तू म्हणतोस ते बरोबर आहे. अरे, इतक्या पटकन असा लगेच जॉब मला मिळणारच नाहीये, कारण त्यासाठी मला स्वतःला अपग्रेड करावं लागेल, नवीन शिक्षण घ्यावं लागेल. तेही मी घेईनच, पण हे चालू असताना साइड बाय साइड शिवणकाम करून मी पैसे कमावणार आहे. शिवणकाम? शुभ्रा, तू स्वतः तर लाज सोडलीच आहेस. नाही, तू माझा विचार करतच नाहीस, मला माहितीच आहे. आईंचा तरी विचार कर निदान. हा, का अजून अशी लाज आणतेस आम्हाला? सोहम, मी असं काय केलंय रे ज्याच्यामुळे तुला माझी लाज वाटते? हे सुद्धा तू मलाच विचारतेस? कळतंय का तुला? डीबीके ग्रुप ऑफ कंपनी, हा, डीबीके ग्रुपच्या ओनरची सून आहेस तू. कळतंय का तुला? तुझ्या सासूच्या हाताखाली 500 लोक काम करतात शुभ्रा, आणि अशी सून शिवणकाम करून पैसे कमवणार आहे, लोकांचे कपडे शिवून पैसे कमवणार आहे. कसं वाटतं ते? नक्की त्रास कसला होतोय? मी काय काम करते ह्याचा, की मी काहीतरी काम करतेय ह्याचा? खूप तोंड चालायला लागलंय शुभ्रा तुझं, खूप तोंड चालायला लागलंय. नाही, तू माझं ऐकतच नाहीस, मला कळलंय आता. पण तुझी लाडकी सासू तुला समजेल अशा भाषेत तुला सांगेल ना, तेव्हाच कळेल. थांब. मॅम, हाय, गुड मॉर्निंग. अरे मॅडी, गुड मॉर्निंग. तू कशी काय आलीस? अगं, हे काहीतरी कामासाठी बाहेर गेले, तुला कळवलं नाही का त्यांनी? नो नो मॅम, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो काय, ये बस ना. नाही, इट्स ओके मॅम. मॅम, मला अजून माहिती नाहीये की तुम्ही तुमची पर्सनल असिस्टंट अपॉइंट केली का नाही ते, पण मॅम तुमचं सगळं कॅलेंडर मलाच माहिती आहे अजून. आणि मॅम, मला हेही माहिती आहे की तुम्ही पार्टीचं इन्व्हिटेशन नेहमीच विसरता. मी तुम्हाला रिमाइंड करून द्यायला आली आहे मॅम. आपले ते क्लायंट आहेत ना मिस्टर मेहता, त्यांच्या घरी आज 35th वेडिंग अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे, आणि त्यांनी तुम्हाला खूप आग्रहाने बोलवले मॅम. यू मस्ट गो देअर. अगं हो मॅडी, मला माहितीये, पण आय डोंट थिंक आय विल बी एबल टू गो. प्लीज मॅम, ते आपले खूप जुने आणि इम्पॉर्टंट क्लायंट आहेत मॅम, तुम्हाला जावं लागेल.
आणि तुम्ही गेला तर ते खूप हॅपी होतील मॅम. प्लीज प्लीज मॅम. हो खरं आहे तुझं म्हणणं मॅडी. आय थिंक मला थोडा वेळ जाऊन यायला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू सो मच मॅडी. वेलकम मॅम. ओके बाय. मॅम अजून एक सांगायचं होतं, त्या पार्टीची थीम आहे ब्लॅक अँड गोल्ड. ओके. ब्लॅक अँड गोल्ड काय आहे माझ्याकडे? ब्लॅक अँड गोल्ड मध्ये मला कोणीतरी गिफ्ट दिली होती साडी अलीकडेच. छान आहे, मी अजून घडी नाही मोडली पण माझ्याकडे ब्लाऊज नाहीये त्याच्यावरती. ओके मॅम, ब्लाऊजचाच प्रॉब्लेम आहे ना फक्त. मॅम डोंट टेक टेन्शन, आपल्या शुभ्रा मॅम आहेत ना. काल माझा ड्रेस फाटला तो त्यांनी इतका सुंदर आणि इतका पटकन शिवून दिला. आपल्या शुभ्रानी? हो मॅम, आज संध्याकाळपर्यंत शुभ्रा मॅम मस्त ब्लाऊज शिवून देतील तुम्हाला. अरे सोहम, हे काय सांगते मॅडी? शुभ्रा छान शिवणकाम करते. बघा ना मॅडम, काल तिला जॉब करायचा होता, आज काय शिवणकाम करायचंय. रोज काहीतरी नवीन येतं तिच्या डोक्यात. शुभ्रा काय सांगतेस? तुला खूप छान शिवताय तर तू म्हणे मॅडीचा ड्रेस एकदम नव्यासारखा शिवून दिलास. मला खरंच तुझ्यातलं हिडन टॅलेंट माहिती नव्हतं. आई, हिडन टॅलेंट वगैरे नाही हो. माझ्या आईकडे शिवणकामाचं मशीन होतं, तिचीच आठवण म्हणून मी ते घेऊन आले होते. तिला बघत बघत थोडंफार शिकली आहे, बाकी काही नाही. काल मॅडीचा ड्रेस शिवून दिला ना, तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की नोकरी शोधता शोधता साइड बाय साइड टेलरिंगचं काम का करू नये. म्हणजे हरकत नसेल तर तुमची. आई चालेल ना? अगं चालेल काय, धावेल. हे खरंच खूप छान आहे. आई म्हणजे माझं हे काम करण्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला, कारण आपल्या कंपनीचं नाव आहे, स्टेटस आहे, ते खराब नाही झालं पाहिजे. अगं शुभ्रा, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. मला खूप आनंद होतोय तू स्वतःची आयडेंटिटी शोधायचा प्रयत्न करतेस, धडपडतेस, काहीतरी करतेस आणि तुझ्या टॅलेंट आहे ना, तू हेही करून दाखवशील. थँक्यू आई, खरंच खूप थँक्यू. आई तुम्हाला माहितीये, काल मॅडीचा ड्रेस मी शिवून दिला ना, तेव्हा तिने मला पैसे दिले त्याचे. हो, त्याच पैशातनं ना मी टेलरिंगचं थोडंफार सामान आणि हा प्रसाद आणलाय देवासाठी. घ्या. नमस्कार कर. ऑल द बेस्ट बाळा. मॅडी, प्रसाद घे. थँक्यू. शुभ्रा, मला ना संध्याकाळी एका पार्टीला जायचं. आपले खूप इम्पॉर्टंट क्लायंट आहेत, त्यांच्याकडे वेडिंग अॅनिव्हर्सरीला जायचंय आणि त्या पार्टीची नेमकी थीम आहे ब्लॅक अँड गोल्ड. तर माझ्याकडे एक ब्लॅक अँड गोल्ड साडी आहे, मला कोणीतरी गिफ्ट केलेली, पण नवीन आहे, मी अजून घडी नाही मोडली, त्यामुळे त्याच्यावरती ब्लाऊज नाही आहे माझ्याकडे. तू मला शिवून देशील का? छान डिझाईन करशील माझ्यासाठी? आई खरंच मी? अगं हो खरंच. आई मला खूप आवडेल. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला कशा पॅटर्नचा हवाय. हो ग, पण मला उशिरा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहिजे. तू देऊ शकशील का तसं? आई डोंट वरी, मी तुम्हाला अगदी वेळेत शिवून देते ब्लाऊज. सॉरी मॅम, आपलं शुभ्रा मॅम थोड्या दिवसात खूप मोठ्या फॅशन डिझायनर होतील बघा. हे मॅडी काही काय ग? नाही अगं, खरंच बोलतेय ती. शुभ्रा, आता हे ठरवलंयस ना, आता हे नेटाने करायचं. आई सांगा ना कसा पॅटर्न हवाय तुम्हाला ब्लाऊजचा. हो, आधी तुला साडी तर दाखवते. चल ये ना मॅडी, तू पण ये. ओके मॅम. चल थांब जरा ग, माझ्या डोक्यात जरा वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. चल आता, चल लवकर. सो मी कशी दिसतीये? मला नाही माहित काय झालं सो? काय नाही, नेहमीची नाटक ही. या शुभ्रामुळे ना घरातल्या लोकांना पण वेळ लागलाय असं मला वाटायला लागलंय. आई बरी होती माझी लहानपणी, पण आता तिच्यावर पण काय भुरळ घातली ते कळत नाही शुभ्राने. लहानपणी असताना माझे बाबा गेले म्हणून हिने पण केली आहेत छोटी मोठी कामं, मान्य आहे मला. अरे पण आता काय स्टेटस आहे आपलं, आत्ताची परिस्थिती काय हे कळत नाही का? कशाचंही कौतुक करायचं उगाचच. काय नाही, त्या अभिजितशी लग्न केल्यापासून ना डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागायला लागली ही. सो काम डाऊन. काय झालं सांगशील मला? शुभ्राने नवीन नाटक सुरू केलंय. आता काय तिला शिवणकाम करायचंय. व्हॉट? टेलरिंग. यू मीन टू से टेलर?
मास्टरजी ए माझे पण कपडे मी शिवायला देणार शुभ्राला. मस्करी काय करतेस सुझॅन, तुला कळत नाहीये का? हसू नकोस तू. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय. नाही पण घरातल्या लोकांना कौतुक आहे ना याचं. मॅडमने केवढं कौतुक केलं. वा वा शुभ्रा, कुठलंच काम छोटं नसतं. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि आता काय ब्लाऊज शिवायला दिलाय तिला, आणि तोच ब्लाऊज घालून मॅडम पार्टी पण अटेंड करणार आहेत. काय चाललंय हे? सो चिल. उलट आहे ना तू खुश व्हायला हवंस. तुझ्याकडे आता अपॉर्च्युनिटी आहे. असली डोमलाची अपॉर्च्युनिटी आहे. काय बोलतेस तू? लिसन, तू आहे ना आता खूप अँग्री आहेस म्हणून तुला काही सुचत नाहीये. जरा शांतपणे विचार कर ना. हे बघ, मॅडमने शुभ्राला टास्क दिले आणि जर ते टास्क कम्प्लीटच झालं नाही तर? असं होणारच नाही सुझॅन. अत्यंत सिन्सिअर आहे ती. काही झालं तरी कम्प्लीट करणार. सिन्सिअर असू दे ना सिन्सिअर, पण जर तिचं शिलाई मशीन बंद पडलं किंवा ब्लाऊजचं कापडच फाटलं तर टास्क कसं कम्प्लीट होणार? आणि मग आसावरे मॅम तिच्यावर परत ट्रस्ट करतील. सो थिंक अबाउट इट. म्हणूनच मी तुझ्या प्रेमात आहे. कळलं? काय आयडिया दिली आहेस सुझॅन? एक काम कर, तू ऑफिसला जा पुढे. मी माझं काम सिन्सिअरली पूर्ण करून येतो. थँक्यू. शुभ्रा, हो तू हे काय करतेस? राजा, मी ना आजूचा ब्लाऊज शिवतेय. तू हेल्प करणार मला? हो. बबडू, हे बघ राजा. वाव. अरे वा, मज्जा चालली आहे दोघांची. हे मला पण घ्या ना तुमच्यात. ए दादा, शुभ्रा ना आजीचा ब्लाऊज शिवते आणि मी तिला हेल्प करतोय. गुड बॉय. पण बबडू, जशी आईला हेल्प करतोयस तशी तुझ्या डॅडाला पण करणार ना हेल्प? मला ना खूप तहान लागली. जरा पाणी आणून देशील? ए दादा, आता मी शुभ्राची मदत करतोय ना, तू घे ना पाणी. प्लीज प्लीज. ठीक आहे. सोहम, सोहम नको. सोहम, माझं कापड फाटेल. सोहम प्लीज, सोहम नको. सोहम प्लीज, माझ्या आईची आठवण आहे. प्लीज नको ना सोहम. कशी ब्लाऊज शिवतेस तेच बघतो. त्या आईला लाज नसेल वाटत? मला लाज वाटते तुझ्या या असल्या कामाची. मला ना संध्याकाळी एका पार्टीला जायचं. आपले खूप इम्पॉर्टंट क्लायंट आहेत. तर माझ्याकडे एक ब्लॅक अँड गोल्ड साडी आहे, मला कोणीतरी गिफ्ट केलेली. त्याच्यावरती ब्लाऊज नाही आहे माझ्याकडे. तू मला शिवून देशील का? छान डिझाईन करशील माझ्यासाठी? असं एवढ्यातच खचून नाही जायचं. प्रयत्न करत राहायचे.
पण मला उशिरात उशिरा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहिजे. शुभ्रा काय झालं तुला? तू का रडतेस? ए शुभ्रा काय झालं? शुभ्रा काय झालं? आणि डॅडा कुठे आहे? तू का रडतेस शुभ्रा? त्याच्या आपलं मशीन बिघडलं. काय झालं मशीनला? घे घे पटकन पाणी पी. टेन्शन नको घेऊ शुभ्रा, मी आहे ना, आपण ठीक करू हा तो मशीन. काही नाही राजा. बस इथे. शुभ्रा काय करायचं? दुकान तर बंद आहे. आता तो आजीचा ब्लाऊज कसे शिवणार आहेस? नको टेन्शन घेऊस राजा तू. हा अजून 1.5 तास आहे आपल्याकडे. बाप्पा नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. आपण आजूचा ब्लाऊज नक्की देऊया. हा चल. पण शुभ्रा मला खूप टेन्शन आलंय ग. नको टेन्शन घेऊस. नको टेन्शन घेऊ राजा. हाय फ्रेंड. ओ हाय शुभम. कसं नाही आपलं कसं ठरलंय? हाय. हॅलो. हॅलो. अरे बापरे, काय घर सोडून चाललात की काय यावेळेस? शुभ्रा ना थोडी टेन्शन मध्ये आहे. का? कारण ना त्याचं शिवण्याचं मशीनच बिघडलंय. अरे बापरे. त्यामुळे ना आणि तिला लवकरात लवकर आजीचं ब्लाऊज शिवून द्यायचंय. त्यामुळे ती जरा टेन्शन मध्ये आहे ना. बर. काय झालंय नेमकं मशीनला? मशीन तुटलंय हो माझं. ऍक्च्युली मला एक अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचा होता. इतकी दुकानं फिरलो आम्ही. हे एक दुकान मिळालं पण तेही आज नेमकं बंद आहे. काय करावं ना खरंच आता मला कळत नाहीये. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आय थिंक मी हे सॉर्ट आउट करू शकतो. तुमच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं का? कसं आहे आयुष्यात तुम्हाला असो पण यासाठी तुम्हाला माझ्या वर्कशॉपला यावं लागेल. टूल्स तिथे असतात ना. मग जाऊया आपण. चला ना. चला 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 चला. बबडू हे राजा चल. ती बॅग मी पकड. नाही नाही राहू दे मी पकडते. ये राजा ये. ओके. हळू हळू. इकडे 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 इकडे. काय झालं? होईल ना?